14 जानेवारी शौर्य दिनी आपण पानिपत येथे उपस्थित आहोत आणि माझ्यासोबत नाशिकचे खासदार राजाभाऊ वजे देखील उपस्थित आहेत. सर, पहिल्यांदाच तुम्ही आज शौर्य दिनी पानिपतला आलेला आहात. काय भावना आहेत? मनात भावनांचं काहूर आहे. जो इतिहास आपण आजपर्यंत फक्त वाचत होतो, त्या इतिहासाची जागा पाहायला मिळाली, त्या जागेचं वंदन करता आलं, ती माती कपाळी लावता आली. याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. आदरणीय प्रदीप पाटील साहेबांनी मला जेव्हा त्यांची माझी पहिल्या अधिवेशनाला ओळख झाली, तेव्हाच मला सांगितलं होतं आणि त्यांच्या सांगण्याहून, त्यांच्या निमंत्रणावरून मी आज इथपर्यंत आलो आहे. सार्थक झाल्यासारखं वाटतं. सर, काय मागण्या असतील? जसं की आता मुख्यमंत्री देखील बोलले की महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा मदत मिळेल. तर तुमच्याकडून काय मागण्या असतील आजच्या दिवसासाठी? नाही, मागण्या म्हणजे ज्या मागण्या स्मारक समितीने केलेल्या आहेत त्या अतिशय योग्य आणि माफक आहेत. शासनाच्या दृष्टीने ह्या खूप छोट्या मागण्या आहेत, परंतु भावनेच्या दृष्टीने ह्या खूप मोठ्या मागण्या आहेत. आणि मला असं वाटतं की या भावना या संपूर्ण मराठी माणसांच्या भावना आहेत, नुसत्या महाराष्ट्राच्या नाही, परंतु जगात जिथे जिथे मराठी माणूस असेल त्या प्रत्येकाच्या भावना या भूमीशी जोडलेल्या आहेत. सर, दिल्लीचेही तख्त राखतो. आपण नेहमी म्हणतो की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तुम्ही स्वतः खासदार आहात, तुम्ही स्वतः संसदेत आहात. महाराष्ट्राचे कुठले प्रश्न तुमच्याकडून संसदेत मांडण्यात आम्हाला दिसतील अजून पुढे? खास करून मी नाशिकचा खासदार आहे. नाशिकचे प्रश्न अनेक आहेत. नाशिक यंत्रभूमी आहे, मंत्रभूमी आहे आणि म्हणून 27/2000 आता 27 साली जो कुंभमेळा होणार त्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींची आवश्यकता आहे. आज आपण पाहतो की प्रयागराजात कोटींनी लोक दर्शन घेत आहेत. तिथली व्यवस्था ते जर पाहिलं तर एक तशी व्यवस्था नाशिकमध्ये व्हावी. अडचणी आहेत कारण तो मेळा हा शहरात घडतो, त्यामुळे काही अडचणी आहेत, परंतु नक्कीच त्या स्वरूपाचा मेळावा होण्यासाठी शासनाने मदत करावी हा एक प्रयत्न आहे. तसंच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जो भाग आहे नाशिकचा हा द्राक्ष असतील, डाळिंब असतील आणि खास करून कांदे असतील यासाठी सुद्धा भाव मिळावा, शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी जो प्रयत्न करावा लागणार आहे तो मी करतो. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते माझ्यासोबत नाशिकचे खासदार राजाभाऊ वजे, जे पहिल्यांदाच आज पानिपतला आलेले आहेत आणि शौर्य दिनानिमित्त त्यांनी इथे ज्या मराठी सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यांचं स्मरण देखील केलेलं आहे. कॅमेरामॅन चंदन सोबत मी प्रियांका लाठी, सुदर्शन मराठी, पानिपत.